समोरून येणारा हल्ला अडवशील, मागून येणाऱ्या हल्ल्याचं काय करायचं? ओ वाघमारे मॅडम, साताराचा वाघ म्हणतात मला. आणि वाघाला त्याच्या समोर काय चाललंय ह्याच्यापेक्षा जास्त त्याच्या मागं काय चाललंय ना हे माहिती असतं. त्यामुळे सांगतोय तुम्ही मागं व्हा, मी बसतो. झाला शानपणा? चल आता उशीर होते मला. लगेच निघूया. चला निघूया ना. निघूया. नजरची जादूगिरी जुलमी धार चांदन रूप तुझ पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार मखमली सपनान मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा सावरल सावरल सजनी गाजीन सावरल 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 सजनी गाजीन सावरल 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 सजनी गाजीन सावरल सत्या, तू रागीट आहेस. तुझा रागावर कंट्रोल राहत नाही माहिती आहे मला. पण तू तितकाच प्रेमळ मनाचे हे बी माहिती आहे मला. पण त्या रात्रीची घटना मी नाही विसरू शकत. तुझ्यावरचा संशय मनातून जातच नाही. एका बाजूला असंही वाटतं, पोलीस स्टेशनमध्ये हल्लेखोराच्या बायकोच्या डिलिव्हरीसाठी झटणारं तू, तिच्या बाळाचा सुखरूप जन्म व्हावा म्हणून तिला धीर देणारं तू, लिंबराजचं सत्य माझ्या पुढे उघड करण्यासाठी धडपडणारं तू, परवाच्या आगीत स्वतःचा जीव धोक्यात घालून मला, आईला, आमरीला वाचवणारं तू, 2 जीवांच्या आमरीची अगदी भावासारखी काळजी घेणारं तू. तू कसं काय कुणाचा जीव घेऊ शकतोस? आज बलमा इतकं पोट तिडकीनं तुझ्याबद्दल बोलला. खरंच माझा गैरसमज झालाय. तसं असेल तर मला सत्याची बाजू जाणून घ्यायलाच हवी. सत्य काय आहे ते समोर यायला हवं. सत्याला एक संधी द्यायलाच हवी. तू खरंच निर्दोष असेल तर ही लाकडं 4-5 दिवस पुरतील आपल्याला शेकोटीला. आणि जर समज लाकडं कमीच पडली ना तर त्यात तुमचा अहंकार बी जाळून टाका. मला त्रास व्हावा म्हणून सत्यानं मुद्दाम टेबल फोडलाय. पण मी पण माया सुर्वे, महिला प्रदेश अध्यक्ष, शिंपल आणि शिवीट आणि कवा कवा स्पायशी बी. मम्मी घ्या घ्या नाश्ता करून घ्या. बया पण आता बसणार कुठे ना. तुम्ही रूम मध्ये जाऊन करता का तुमचा नाश्ता? नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे आता तुमचा लाडका डायनिंग टेबल आपल्यात नाही राहिला ना. ठीक आहे, तुम्हाला इथं मांडी घालून बसायचं असेल तर बसू शकता तुम्ही, मला काही प्रॉब्लेम नाही. युवराज जेपीजी, युवराज जेपीजी, काय झालं? आजच्या आज दवाखोरा डायनिंग टेबल घरात आला पाहिजे.
आणि तो बी शॅम टू शॅम. वखारीवरनं टेम्पोवर लाकडं बी घेऊन याला सांगा. रात्रीची पहारा करणारी जी काही पोरं आहेत का नाही, त्यांना म्हणायचं शेकोटी करा नाहीतर होळी करा, पण त्या लाकडाची. माझ्या घरातल्या वस्तूंचा मी होम पिटू देणार नाही. मी काय म्हणतोय मम्मी, आता मी नवीन डायनिंग टेबल आणला आणि तो बी सत्यादादानं तोडला तर काय करायचं? त्यापेक्षा मी काय म्हणतो, आपण इथनं पुढे जमिनीवरच जेवायला बसू की. आणि असं मी शास्त्रात कोणीतरी लिहून ठेवलंय, बसून जेवलं की जेवण पचतं. ए तुझ्या शास्त्र लाव काढी. तुझं तर सत्याच्या निबीडची बाजू घेऊन बोलणार असेल ना, तर तुझा टेबल करून त्याच्यावर बसून जेवाल मी. जे त्याचं टेबल मग माझं काय खुर्ची टेबल खुर्ची चालते फिरते टेबल. ए सपने, तुला तर माया प्यालेच्या बाहेर खा म्हणून उभं करेल मी. एवढ्या थंडीत बाहेर खांब म्हणून नको नको. ए सपने गबल जरा. तिचं काय करायचं ती मी बघते, तुम्ही लागा कामाला. बघतो. मम्मी मी काय म्हणते, काय म्हणू नकस. हुबलं काहीस का? एवढी वर्ष ह्या घरात येऊन झाली तुला खुळ्या टाळक्याची. आजवर 4 चांगल्या गोष्टी माझ्याकडनं शिकता आल्या नाहीत का ग तुला? तुमच्याकडनं शिकण्यासारखं डोळ्याला काहीतरी दिसलं बी पाहिजे ना. काय बोलू? तसं नाही म्हणजे एवढं सगळं दिसतं का नाही, त्यातलं काय शिकू काय नाही असं होतं. म्हणजे एवढा लोड येतो ना माझ्यावर, समजत नाही मला पटकन. बाकीच काही नको शिकू, फक्त तुझ्या नवऱ्याला त्या जायद्याला मुठीत कसं ठेवायचं का नाही ते शिक. ह्यो जायद्या म्हणजे बिनभरोशाचा आमदार झालाय. कधी कुठल्या पक्षात जाऊन सत्तेचा मानकरी होईल ना ती सांगता येणार नाही. बरोबर आहे. उद्या जयद्या जर त्या निर्भेटच्या गटात गेला तर त्याचं काय करीन ते मला ठाव नाही, पण तुला ह्या घराच्या बाहेर काढीन ही नक्की. मला कशाला घराबाहेर काढताय? नाही नाही असं काही करू नका. मी बोलते जयदेशी. बया काय करू. मॅडमचं इतकं घर जळालं, आपण असायला पाहिजे होतं सोबत त्यांच्या. हो ना, त्यांनी इथे येऊन आपल्याला आमंत्रण दिलं होतं, तरी आपण कुणी गेलो नाही. तुम्ही त्यांना फोन केला होता का? केला होता फोन, पण एकही फोन नाही उचललाय. हो, आणि मी पण मेसेजेस केले होते, पण काहीच रिप्लाय नाही. हो, आणि मी सुद्धा सकाळी त्यांना वर्दी देण्यासाठी सत्यदादाच्या घरी गेलो होतो. आमची पण काही भेट नाही झाली. सत्याकडे? हो, मॅडम, त्यांच्या आई आणि त्यांची बहीण तिघेही आता सत्यदादांच्या घरी राहत आहेत.